थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलंय की जेव्हा दोन त्रिकोण समान नसतात तेव्हा आपण त्याचा जर एरिया काढायचा असला तर कसा काढतो, बेस इंटू हाईट डिवाइड बाय सेकंड ट्रायंगलचा बेस इंटू हाईट, बरोबर. पण आता इथं काय आहे, दोन्ही ट्रायंगल काय आहेत, सिमिलर आहे. जसा एबीसी आणि पीक्यूआर हे दोघंही काय आहेत, सारखे आहेत. मग अशा वेळेस जर या दोन्ही त्रिकोणाचा आपल्याला काय काढायचं आहे, एरिया काढायचा आहे, तर यांचा एरिया यांच्या ज्या साईड आहे त्या साईडच्या स्क्वेअरच्या बरोबर असतो. साईड स्क्वेअरच्या बरोबर, म्हणजे त्यांच्या ज्या साईड आहे त्यांच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शनच्या बरोबर यांचा एरिया असतो. आता इथे किती त्रिकोण आहे, त्रिकोण, पहिला त्रिकोण काय, ए बी सी. दुसरा त्रिकोण काय आहे, पी क्यू आर. आता यांच्या साईड कोणकोणत्या आहे, याची पहिली साईड काय, ए बी, भागेला काय घ्यायची, याची पहिली साईड पी क्यू. पण यांचा काय सांगितलंय, स्क्वेअर, म्हणजे दोघांचा काय करायचा, वर्ग करायचा. यांचा जर क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं असेल तर ते या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या, म्हणजे दोन्ही त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्यांच्या क्षेत्रफळाच्या गुणाच्या वर्गाच्या बरोबर असतं. आता इथं एबीचा वर्ग घ्यायचा, पी क्यू चा वर्ग घ्यायचा. दुसरी कोणती साईड आहे आपल्याला, बीसी. कोणती आहे, बी ते सी पर्यंत. मग बीसी चा वर्ग भागेला काय, क्यू आर चा वर्ग. तिसरं काय आहे, एसी, एसी चा वर्ग भागेला इथं काय आहे, पी आर चा वर्ग. बस एवढंच दिलेलं आहे. जर दोन्ही त्रिकोण समान असतील तर त्यांच्या ज्या आजूबाजूच्या साईड आहे त्यांच्या वर्गाच्या बरोबर काय असेल, त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर असेल. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. याच्यावरूनच आपल्याला पुढचं सॉल्व्ह करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1.4. खूप सोपा प्रॅक्टिस सेट आहे. एक्झाम मध्ये याच्यावर मोठा क्वेश्चन येत नाही, पण 1 मार्कचा किंवा 2 मार्कचा क्वेश्चन याच्यावर विचारला जातो. पण 1 मार्क आणि 2 मार्कचे क्वेश्चनच मेन असतात, कारण आपल्याला मार्क 1 मार्क किंवा 2 मार्कचेच क्वेश्चन देतात. एमसीक्यू असतं किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट मधून येतो. रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड सिमिलर टू सिमिलर ट्रायंगल 3 as 5, देन फाइंड द रेशो ऑफ द ट्रायंगल. आता तुम्हाला किती करस्पॉन्डिंग ट्रायंगल म्हणजे किती ट्रायंगल दिलेले, 2. त्यांचा रेशो कसा आहे, सिमिलर आहे. कसा आहे, सिमिलर. मग पहिला जो ट्रायंगल आहे त्याला म्हणायचं फर्स्ट ट्रायंगल, म्हणजे पहिला ट्रायंगल त्याला म्हणायचं S1. दुसरा जो ट्रायंगल आहे सेकंड ट्रायंगल त्याला म्हणायचं काय, म्हणायचं S2. आता त्यांची जी पहिल्या ट्रायंगलची जी साईड आहे, पहिल्या ट्रायंगलच्या ज्या साईड्स आहे, साईड ऑफ S1 काय येईल, A1 मानायच्या. आणि साईड ऑफ सेकंड ट्रायंगलच्या ज्या साईड्स आहे त्याला काय मानायचं, A2 मानायचं. मग आता इथे एक सेंटेन्स लिहायचं, त्या दोन्ही साईडचा जो रेशो आहे किंवा त्या दोन्ही बाजूंचे जे गुणोत्तर आहे ते काय आहे, त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे आहे. मग इथं लिहायचं रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड, रेशो ऑफ ट्रायंगल is equal to ratio of corresponding side square. रेशो ऑफ करस्पॉन्डिंग ट्रायंगल म्हणजे बाजूंच्या दिलेल्या त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर हे त्याच्या रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर, म्हणजे त्याच्या बाजूंच्या वर्गाच्या बरोबर आहे. असं मराठीमध्ये एक सेंटेन्स लिहावं लागेल. त्याच्यानंतर आता पहिली साइड, पहिला ट्रायंगल कोणता आहे, S1. दुसरा कोणता आहे, S2. पहिली बाजू कोणती आहे, A1. दुसरी बाजू कोणती आहे, A2. आता तुम्हाला 2 किमती दिलेल्या आहे बाजूंच्या प्रमाणाच्या, काय आहेत,
मग आता इथं आपण जे बाजू घेतल्या तर S1 आणि S2 म्हणजे दोन्ही त्रिकोण, तर पहिल्याची किती दिलेली आहे 3, म्हणजे याचा काय येईल A1 चा पण स्क्वेअर येईल, A2 चा सुद्धा काय येईल इथं स्क्वेअर येईल, मग 3 चा सुद्धा काय आहे वर्ग, आणि दुसरी काय आहे खाली 5 चा सुद्धा काय येईल वर्ग, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, म्हणजे दोन्ही त्रिकोण कोणत्या प्रमाणात असतील 9:25 या प्रमाणात असतील. 9:25 या प्रमाणात ते दोन्ही त्रिकोण असतील. त्यांना तुम्ही एबीसी PQR पण म्हणू शकतात किंवा या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतात. आता हे समजलं, एका मार्क साठी विचारलं जातं, एवढं सॉल्व्ह करायचं नाही, तिथे जर जे नंबर दिलेले असतील 3 आणि काय दिलेलं आहे 5, डायरेक्ट तिथं काय करायचं 3 चा वर्ग घ्यायचा 9, 5 चा वर्ग घ्यायचा 25, जे तुम्हाला ऑप्शन मध्ये 9:25 दिसेल त्याला टिक करून द्यायचं. ही झाली शॉर्टकट मेथड, ही आहे हो MCQ मध्ये. चला इकडे लक्ष द्या. आता सेकंड क्वेश्चन एकदम सोपा आहे, इकडे लक्ष दे सिद्धार्थ, एकदम सोपा आहे. 2 मार्कला पेपर मध्ये ऍक्टिव्हिटी बेस साठी येऊ शकतो, नाहीतर मग MCQ मध्ये तरी असा क्वेश्चन येतो. आता इकडे लक्ष द्या, ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल PQR आपल्याला प्रूव्ह करायचंय का, ऑलरेडी दिलेलं आहे. इथं काय दिलंय AB ऍज टू PQ, AB काय ही PQ ला कोणत्या प्रमाणात आहे, कोणता रेशो आहे त्यांचा 2:3. आता आपल्याला माहिती आहे 2 जर त्रिकोण सिमिलर असतील तर त्यांच्या साईडच्या जो स्क्वेअर आहे त्यांच्या साईडचा जो रेशो आहे तो काय असेल त्याच्या स्क्वेअरच्या इक्वल असेल. मग आता इथे काय आहे ABC यांच्यामधला स्क्वेअर काय आहे AB, इथं पहिली साईड काय दिली AB, दुसरी साईड इथे काय आहे PQ, ती या बॉक्स मध्ये लिहून द्यायची. आता याचा जर स्क्वेअर आहे तर याचा सुद्धा काय असेल स्क्वेअर. आता 2:3 या प्रपोर्शन मध्ये दिले, मग पहिलं AB ची व्हॅल्यू काय लिहायची 2 आणि PQ ची व्हॅल्यू किती दिलेली 3. आता 2 चा स्क्वेअर किती आहे 4 आणि 3 चा स्क्वेअर काय आहे 9. झालं, एवढंच काय होतं त्याचं सोल्युशन होतं. किती मार्क ला येईल, आलं तर 2 मार्क ला येईल, नाही तर एका मार्क साठी तरी येईलच. चला लिहून द्या. चला 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 इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, पहिला ट्रायंगल आहे ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. त्याची इकडे लक्ष देणं, लिहिणं महत्वाचं आहे का, मग हे लक्ष देणं इकडे. आता इथे आहे ट्रायंगल ABC ऍज सिमिलर टू ट्रायंगल PQR. कोणता आहे पहिला त्रिकोण, कोणता आहे ABC आणि दुसरा काय PQR, दोघं कसे आहे सिमिलर आहे. आता इथं ट्रायंगल ABC हा किती दिलाय 80, PQR किती दिलाय 125. आता यांनी काय सांगितलंय 2 ट्रायंगल आहे तिथे, किती ट्रायंगल आहे 2, आपल्याला दिसतंय की नाही, पहिला ABC आहे तर दुसरा काय असेल PQR. मग इथं काय येईल, पहिला दिला एरिया ऑफ ट्रायंगल ABC तर दुसरा काय येईल PQR. खूप सोपी आहे क्वेश्चन, म्हणजे काही क्वेश्चन आहे असं वाटतं की नाही माणसाला. आता इथे किती दिलंय 80 आणि इथे 125. आता असा नंबर शोधायचा की त्या नंबरने काय होईल दोघांनाही डिवाइड होईल, काय होईल डिवाइड होईल. मग आता 16 5 80, 5 1 5 5 2 10, 5 5 25, म्हणजे उत्तर काय आलं 16 ऍज 25. मग आता आपण बघितलं की जर 2 ट्रायंगल हे सिमिलर असतील तर त्यांचा जो एरियाचा रेशो आहे ह्या त्याच्या ज्या साईड आहे त्यांच्या स्क्वेअरच्या रेशोच्या इक्वल असेल. मग आता या दोघांचा काय घ्यावं लागेल, आपल्याला साईड काढायचंय AB अपॉन PQ दिलेलं आहे बरोबर. मग दोघांचं काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट, काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. मग आता 16 चा स्क्वेअर रूट काय होतं 4 आणि 25 कशाचा स्क्वेअर आहे 5. मग आन्सर काय आलं 4/5. बस एवढंच लिहायचंय, एवढं लिहायचे 2 मार्क मिळतील, किती 2. चला लिहून घ्या, तुमच्या बुक मध्ये लिहून घ्या, घरी करून घ्या. आता इकडे लक्ष द्या, पहिला ट्रायंगल आहे LMN आणि दुसरा काय दिलेला आहे आपल्याला PQR, दोघंही काय आहे सिमिलर आहे. आता पहिल्याचा जो हे आहे तुम्हाला पहिल्याचा रेशो इक्वल टू दुसऱ्याचा रेशो. आता पहिल्याचा रेशो काय आहे 9 मल्टिप्लाय बाय PQR 16 मल्टिप्लाय बाय LMN. आता हे जे 2 ट्रायंगल आहेत म्हणजे 2 त्रिकोण दिलेले आहेत ते आपण काय करू आधी रेशो मध्ये लिहून घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल
PQR डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN. दोघंही समजले? आता इथे यांचा रेशो काय दिलाय? 9:16. काय दिलाय? 9:16. मग आता आपल्याला काय सांगितलं असतं की जेव्हा दोन ट्रायंगल हे सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या साईडचा काय असतो? स्क्वेअरच्या रेशोच्या बरोबर काय असतं? त्यांचा एरिया असतो. बरोबर. मग आता या दोघांचं काय घ्यावं लागेल आपल्याला? इथं स्क्वेअर रूट. काय घ्यावं लागेल? दोघांचा स्क्वेअर रूट. मग आता या दोघांचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय येईल? 9 कशाचा स्क्वेअर आहे? 3चा. 3चा स्क्वेअर रूट 9. 16. चला इकडे लक्ष द्या. दोघांचा काय दिलेला आहे तुम्हाला? एरिया दिलेला आहे. साइड ऑफ द S1 म्हणजेच काय? तुमचा स्मॉल ट्रायंगल. त्याची एक साइड दिलेली आहे. किती आहे? 12 आहे. मोठ्या ट्रायंगलची साइड दिलेली आहे का? नाही. ती तुम्हाला काढायची आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग ट्रायंगल म्हणजे जे दोन ट्रायंगल आहेत त्यांचा जो रेशो असेल तोच काय असेल? त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या बरोबर त्यांचा रेशो असेल. हे एक सेंटेन्स तुम्हाला लिहावं लागेल. बरोबर. आता इथं काय आहे? रेशो कसा दिलाय तुम्हाला? पहिले मोठ्या ट्रायंगलचा दिलाय मग छोट्या ट्रायंगलचा दिलाय. आता दोन ट्रायंगल कोणते? S1 अपॉन S2. पहिल्या ट्रायंगलची जी साइड आहे तिला लिहायचं A1 आणि A2. मग आता इथं तुम्हाला जो रेशो दिलेला आहे तो आहे बिगर ट्रायंगल म्हणजे मोठा ट्रायंगल S2 अपॉन S1 दिलेला आहे. किंवा आपण बिगर ट्रायंगल स्मॉलर ट्रायंगलला काय मानू? S2 मानू आणि मोठ्या ट्रायंगलला 25 अपॉन 81. आता या रेशोचा आपण काय घेऊ? हा जो रेशो आहे हा नेहमी काय असतो? स्क्वेअर मध्ये असतो. कसा असतो? स्क्वेअर मध्ये. आता आपण काय करू? दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट घेऊ. S1 अपॉन S2. याचं स्क्वेअर रूट काय आलं? 15 आणि याचं काय आलं? 9. बरोबर. आता आपल्याला दोघांचं स्क्वेअर रूट भेटलं. मग दोघांच्या साइडचं स्क्वेअर रूट इक्वल टू काय आहे? आपल्याला ज्या करस्पॉन्डिंग साइड आहेत त्या काय असतील? त्यांच्या इक्वल असतील. मग आता आपल्याला काय दिलेलं आहे? 15 अपॉन 9 इज इक्वल टू काय दिले? मग आता या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय येईल? A1 इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय बाय काय आलं? 12 अपॉन 9. 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 1 जा 3, 3 5 जा 15, 5 4 जा काय आलं? 20. तर काय आलं? A1 इज इक्वल टू इथून बघा परत. इथं साइड आहे पहिल्या साइडचा रेशो भागिले दुसऱ्या साइडचा रेशो. पहिल्या साइडचा रेशो होता 225, दुसऱ्या साइडचा होता 81. आता दोघांचे मी काय घेतले? वर्गमूळ घेतलं. तसं 225चं वर्गमूळ काय आलं? 15 आणि 81चं वर्गमूळ काय आलं? 9. आता दोघांचे वर्गमूळ बरोबर काय आहे? त्यांच्या साइड असतात. मग आता इथं त्यांची पहिल्या त्रिकोणाची साइड म्हणजे काय येईल? A1. दुसऱ्या त्रिकोणाची साइड म्हणजे स्मॉलरची काय येईल? A2 म्हणजे 12. आता इथे मी काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 15 गुणेला 12 भागेला 9. 3 1 3, 3 3 9, 4 3 5 15, 5. आता 3 1 3, 3 4 12, 5 4 किती झाले? 20. म्हणून हे A1 ही साइड काय आलेली? 20 आलेली आहे. मी हे 20 तिथे लिहत होती केव्हाची म्हणून माझा आन्सर चुकत होतं. मला एकही जण सांगत नव्हते की मॅडम तिथे 20 नाहीये. कारण की आमचं सगळं लक्ष इकडे तिकडे असतं.